महायुतीसाठी गेम चेंजर ठरणाऱ्या लाडकी बहीण योजनेवरून आता महायुतीतच मिठाचा खडा पडलेला आहे। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं नाव बदलून ते लाडकी बहीण केल्याने शिंदेंची शिवसेना नाराज झालेली आहे। तर जुन्नरमध्ये भाजपाच्याच कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या यात्रेला काळे झेंडे दाखवलेत। यावरून श्रेयवादाची लढाई चांगलीच रंगल्याचं बघायला मिळत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला महायुतीतल्या भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवलेत। जुन्नरमध्ये यात्रा आल्यानंतर भाजप नेत्या आशा बुचके काळी साडी परिधान करून रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी थेट अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले। जुन्नरमध्ये पर्यटनाच्या बैठकीत डावलण्यात येत असल्याचं आणि महायुती आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो बैठकीत का नाहीत असा सवाल त्यांनी केला। अजित पवार जुन्नरमध्ये अतुल बेनकेंच्या रूपानं दुसरा पप्पू तयार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला। पर्यटनामध्ये कोणालाही विश्वासात घेतलं जात नाही। या राज्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे की नाही, देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांचा कुठेही फोटो दिसत नाही। या ठिकाणी वेळोवेळी आम्ही आमचा अपमान सहन करतो। यामध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीकडनं ही कार्यक्रम होता, शिंदे गटाकडनं ही कार्यक्रम होता। मग त्यावेळेस काय उल्लेख कुठे, फोटो कुठे? आमचं म्हणणं आहे काय पर्यटन मंत्री नाही, मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री तर अजित पवारांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या जनसन्मान यात्रेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं नाव बदलून माझी लाडकी बहीण योजना केल्याचा निषेध शिंदेंच्या शिवसेनेनेही केला। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आला। आंबेगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करत महायुतीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला। मुख्यमंत्री या नावाला अजित पवारांच्या यात्रेत बगल का असा सवाल विचारण्यात येतो। तुम्ही ज्या वेळेला आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये या योजनेची फ्लेक्सबाजी करता, या फ्लेक्सबाजी करत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेचं तुम्ही त्या ठिकाणी जाहिरात करणं अपेक्षित असताना मुख्यमंत्री हा शब्दच तुम्ही फ्लेक्सवरून गायब केलेला आहे। मुख्यमंत्री साहेबांचा फोटो देखील तुमच्या फ्लेक्सवर दिसत नाही। अशा वेळेला तुम्ही आयोजित केलेल्या बैठकीमध्ये शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून उपस्थित राहणं आम्हाला योग्य वाटत नाही। उद्या आम्ही या बैठकीला त्या ठिकाणी बहिष्कार घालत आहोत। तर अजित पवारांना काळे झेंडे दाखवणं ही स्टंटबाजी असल्याची टीका अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते करतात। याबाबत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी ही अमोल मिटकरींनी केली आहे। तर जनसन्मान यात्रा ही पक्षाची आहे, राजकीय हेतूनं कोणत्याही घटक पक्षानं अशी निदर्शनं करणं योग्य नाही असं तटकरे सांगतात। भाजपच्या एक ज्येष्ठ पदाधिकारी माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं नाव आशाताई बुचके यांनी काळे झेंडे दाखवून एक प्रकारे त्या ठिकाणी निदर्शनं केली। हे महायुतीमध्ये अशोभनीय आहे, महायुतीला गालबोट लावण्याचा हा प्रकार आहे। याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तात्काळ खुलासा करावा अशी मागणी मी केलेली आहे। जर महायुतीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र नांदावे असं सर्वांना वाटत असेल तर अशा प्रकारची निदर्शनं याचं राष्ट्रवादी काँग्रेस समर्थन करू शकत नाही। हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे मला वाटतं आशाताईंना त्याची थोडीफार कल्पना असेल, पण अशा पद्धतीने झेंडा दाखवण्यापेक्षा त्या दादांकडे जरी आल्या असतं तरी दादांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं। मला असं वाटतं की ही एक स्टंटबाजी आहे आणि दादा कोणीही आलं, नाव गाव जात धर्मपात काही विचारत, पक्षही विचारत नाही, ज्याचं येईल त्याची तक्रार ऐकून घेतात आणि प्रश्न सोडवतात। इथे हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, त्याच्यामुळे असे स्टंटबाजीचे प्रकार मध्ये मध्ये होत राहणार आहेत। एक असं आहे तसं त्यांनी निदर्शनं करण्याची काहीच आवश्यकता नाही। हा पक्षाचा कार्यक्रम आहे। माझ्या जिल्ह्यामध्ये अनेक वेळा भारतीय जनता पक्षाचे नेते येतात, मंत्री येतात, आम्ही कधी त्याच्याबद्दल आक्षेप घेत नाहीत। त्यामुळे अशा पैचं महायुतीच्या एकतेला गालबोट लावण्याचं काम कोण करत असेल तर त्यांना ताकीद वरिष्ठ पातळीवरती मिळाली पाहिजे असं माझं स्पष्टपणाची भूमिका त्या ठिकाणी आहे। दुसरीकडे साताऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या लाडकी बहीण योजना मेळाव्यात अजित पवारांची अनुपस्थिती खटकणारी ठरली। लाडकी बहीण योजनेतून पैसे महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे। ही योजना गेम चेंजर ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येते। महायुतीला लाडक्या बहीण योजनेचा फायदा होण्याची शक्यता असताना महायुतीत मात्र याच योजनेवरून श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं दिसतंय। विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा ही रेंगाळल्यानं महायुतीत अस्वस्थता असल्याचं मानण्यात येतंय। तर अशात लाडकी बहीणच्या या श्रेयवादाचा फटका महायुतीला कसा बसेल हे येत्या काळात पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।
Thank you.